हॅलो. नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करताना सगळ्यात आधी आज मी तुमची सगळ्यांची माफी मागणार आहे. हो. अ, हा एपिसोड तुमच्यासाठी करायला घेतला, केला, शूट केला आणि नंतर पोस्ट प्रोडक्शन म्हणजे एडिटिंग वगैरे करावं लागतं. त्यावेळेला लक्षात आलं, की व्हिडिओला जबरदस्त फ्रेम ड्रॉप आहे. व्हिडिओला. ऑडिओ अतिशय चांगला झाला. आता मी जेव्हा तुमच्याशी बोलते, तेव्हा कुठल्याही प्रकारे हातात कागद घेऊन किंवा कुठलाही रिटन स्क्रिप्ट बघून तुमच्याशी बोलत नाही. अतिशय उत्स्फूर्तपणे जे मनात येतं ते बोलते. त्यामुळे हाच एपिसोड जर पुन्हा री-रेकॉर्ड करायचा म्हणलं, तर ते मुद्दे त्याच इंटेन्सिटीने, त्याच प्रकारे पुन्हा येतील असं नाही. आणि ऑडिओ तर आम्हाला सगळ्यांना आवडला. ते मुद्दे ज्या प्रकारे यायला पाहिजेत, जसे यायला पाहिजेत, त्याचा जो इम्पॅक्ट यायला पाहिजे, तो अतिशय आयडियल वाटला या एपिसोडसाठीचा. सो मी तुमची माफी मागतेय आणि तुम्हाला विनंती करतेय, व्हिडिओकडे फार लक्ष देऊ नका. आम्ही असाही विचार केला, की तुम्हाला फक्त ऑडिओ द्यायचा. यावेळेला तुमची माफी तशीही मागतेच आहे मी. तर मी तुम्हाला म्हणलं असतं, की माझी थंबनेल लावलेली आहे आणि मागे ऑडिओ लावलाय ऐका. तुमची कामं करत-करत, गाडीवर जाता-येता, स्वयंपाक करताना, इकडे-तिकडे काही करताना, चालताना, तुम्ही नुसतं कानामध्ये हेडफोन घालून सुद्धा ऐकू शकता. तसंही एरवी ऐकू शकता, नो प्रॉब्लेम. पण तरीही माझी मुलगी, जी माझी टेक्निकल टीम आहे, ती पण म्हणाली, की "आई तुझी एक्सप्रेशन्स काही-काही वेळेला खरंच खूप छान असतात आणि ती एक्सप्रेशन बघणं हा पण एक अनुभव असतो." ती मारली जातायत बिकॉज ऑफ फ्रेम ड्रॉप. येस. आम्ही खूप ट्राय केला, पण ओरिजिनल व्हिडिओमध्येच प्रॉब्लेम आलाय. अजूनही त्याचं डायग्नोसिस कळलं नाही आम्हाला, की का झालंय असं. वी आर वर्किंग ऑन दॅट. आय होप आत्ताचा व्हिडिओ तरी तुम्हाला चांगला मिळेल विदाऊट एनी फ्रेम ड्रॉप. प्लीज बेअर विथ अस फॉर धिस एपिसोड. पुढच्या एपिसोडपासून असं होणार नाही याची आम्ही काळजी घेऊच. हा एपिसोड विथ फ्रेम ड्रॉप्स बट विथ गुड पॉइंट्स. प्लीज ऐका आणि तुमच्या कॉमेंट्स येऊ देत. मी तुमच्या कॉमेंट्सची मनापासून वाट बघते. थँक्यू. हॅलो. संवादच्या उपसंवादमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. हा उपसंवाद मागचा उपसंवाद होता आई आणि तिचं बाळ. त्याच्या पुढे आपण सुरू करतोय. मध्ये माझ्या एकूणच बिझी शेड्यूलमुळे तुमच्याशी तसा संवाद साधायला जमलं नाही. त्याबद्दल माफ करा. अं, 2 क बहुतेक 2 छोटे व्हिडिओज मी केले होते या काळामध्ये आणि शॉर्ट व्हिडिओज तसेही करणार आहे. मीनवाईल मला जे काही फीडबॅक्स मिळतायत, याच्यामध्ये काही आवर्जून विशेषतः आजचे जे आहेत ते, त्यांची अपेक्षा आहे की मी शॉर्ट व्हिडिओज करावेत विदिन 3 to 5 मिनिट्स. टिपिकल जेन रिस्पॉन्स आहे. आणि जे मिलेनियल्स आहेत किंवा त्याच्या आधीचे आहेत जेन एक्स मला वाटतं, त्यांच्याकडनं असे फीडबॅक्स येतात की का बरं यावेळेला शॉर्ट केले, मोठे व्हिडिओज का नाही केले? त्यांच्यापैकी काही जणांना वाटलं की यापुढे मी मोठे व्हिडिओज करणारच नाही. तर एकतर मला खूप व्ह्यूज मिळावेत, माझे व्हिडिओज खूप शेअर व्हावेत वगैरे अशा कारणांसाठी व्हिडिओ करतच नाही. ज्या लोकांशी मला संवाद साधायचा आहे, त्यांच्यातले काही कॉमन फॅक्टर्स घेऊन मी व्हिडिओ करते. उद्या माझ्याकडे जेव्हा कोणी काउन्सिलिंगला येईल आणि मला जाणवेल की अरे या विषयावरचा मी व्हिडिओ केला, तर मी आवर्जून सांगेन की प्लीज हा व्हिडिओ आधी बघून या आणि मग आपण पुढे बोलूयात. अशा लोकांसाठी करते. त्यामुळे तुम्ही जर बघत असाल, मी असंही म्हणत नाही की प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा वगैरे मी म्हणत नाहीये. आय एम जस्ट थँकफुल की तुम्ही माझा व्हिडिओ बघितलात. बस जस्ट थँक्स. बाकी काही नाही.
त्यामुळे एखादा विषय असा असतो की ज्याच्यावरती मला एलॅबोरेटिव्ह बोलायचं असतं, उदाहरणं खूप द्यायची असतात. त्याच्या पुढचा तो विषयच त्याचा आवाका खूप मोठा असतो. त्याच्यावरती मी मोठा व्हिडिओ बनवेन. काही व्हिडिओज उदाहरणार्थ मी आत्ता केलेला शॉर्ट व्हिडिओ मधला होता की सिया, केतन आणि आपण. नुकताच घडलेलं पुण्यामध्ये जे प्रकरण घडलं, लोहगडावरती एका मुलाचा खून झाला, केतन त्याचं नाव होतं. आता त्या पॉइंटला सिया पॉइंट म्हणतात फॉर अ व्हेरी डम रिझन. तो विषय त्यावेळेला ताजा होता. इट वॉज अ शॉक अँड आय जस्ट नीडेड टू रिॲक्ट. म्हणून मी तो एक शॉर्ट व्हिडिओ केला, पण ऍक्च्युली त्याच्यावरती बोलण्यासारखं खूप काही आहे. तर मी नक्कीच हा विषय पुढे घेऊन एक मोठा व्हिडिओ करणार आहे. कारण असं नाही होते की एखादी घटना घडली आणि थांबलं. नाही. 6 महिन्यांपूर्वी सोनम प्रकरण घडलं होतं. राजवंशी काहीतरी आडनाव. मेघालयमध्ये नेऊन तिनं तिच्या नवऱ्याचा खून केला होता. त्यानंतरच अजून एक घटना घडली की निळ्या ड्रममध्ये, प्लास्टिक ड्रममध्ये नवरा सापडला मारलेला. हे असं का करतायत बायका? हा प्रश्न पडावा इतकं. या विषयांवरती बोलण्यासारखं खूप आहे आणि सॉरी मी आत्ता तो विषय घेणार नाही. तेव्हा असं वाटलं होतं की अरे हे झालं आणि नंतर सिया केतन प्रकरण घडलं. त्यामुळे त्याच्यावरती मला नक्कीच बोलायला आवडेल. फक्त मला एक जाणवतंय देअर इज अ ग्रेट पॅरेंटिंग फ्लॉ. कुठेतरी पालक चुकतायत. कुठेतरी सियाचे पालक चुकले सियाला घडवताना. कुठेतरी सोनमचे पालक चुकले तिला घडवताना. आणि म्हणून आपल्याला ही प्रकरणं बघायला मिळतात. मला असं अजिबातच वाटत नाही की आपल्या आजूबाजूच्या समाजामध्ये असे सिया आणि सोनम निघावे. यासाठी काय करता येईल? माझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी मी काय करू शकते? ते माझे विचार मला तुमच्यापर्यंत पोहोचवायला नक्की आवडतील, पण दॅट इज नॉट टुडे. तर आजचा विषय हो मी एलॅबोरेटिव्ह बोलणार आहे आणि व्हिडिओ मोठा असणार आहे. त्यामुळे ज्यांना शॉर्ट व्हिडिओ बघायला आवडतात, त्यांच्यासाठी मी काय करू शकते? मी प्रयत्न करीन की याला मुद्द्यांनुसार मार्कर्स टाकता येतात का? तर YouTube तसं मला परवानगी देतं करायला. बघू. पण जे विषय शॉर्ट आहेत, फॉर एक्झाम्पल त्याच वेळेला अजून एक मी छोटा व्हिडिओ टाकला होता, हॅव यू हग्ड युअर चाइल्ड टुडे? मला गंमत वाटली हां. सिया केतन आणि आपण हा व्हिडिओ आणि हॅव यू हग्ड युअर चाइल्ड टुडे हा व्हिडिओ. दोन्ही व्हिडिओ मी एकाच दिवशी केले आणि एकाच दिवशी YouTube वरती अपलोड केले आणि एकाच दिवशी ते रिलीजही केले, शेड्यूल केले होते. सिया केतन आणि आपण या व्हिडिओचे व्ह्यूज हॅव यू हग्ड युअर चाइल्ड टुडेच्या व्ह्यूजच्या ऑलमोस्ट डबल. ऑलमोस्ट डबल आहेत. कारण का सनसनाटी विषय होता सिया केतन आणि मसालेदार, स्पायसी. हॅव यू हग्ड युअर चाइल्ड टुडे? नाही, लोकांना तेवढा तो स्पायसी वाटला नाही. असंही असेल, टायटल आवडलं नाही असंही असेल, पण त्याचे व्ह्यूज खूप कमी आहेत. जे की क्वालिटी वाईज माझ्या मते ॲज अ सायकोलॉजिस्ट दुसरा व्हिडिओ जास्त महत्वाचा होता. पण त्याचे व्ह्यूज त्या मानाने कमी आहेत. ही एक सामाजिक मानसिकता असते. तर मी या सामाजिक मानसिकतेसाठी किंवा मला व्ह्यूज मिळावेत म्हणून मी माझे व्हिडिओज करत नाही. आणि म्हणूनच मला जेव्हा वाटेल किंवा की आपला व्हिडिओ हा एलॅबोरेटिव्ह असावा, हा विषय मोठा आहे, त्याच्यावरती जास्त समर्पक आणि व्यवस्थित सविस्तर बोललं जावं, तर माझा व्हिडिओ मोठा असणार आहे. आणि जर तसा छोटासा शॉर्ट विषय असेल, जसं हॅव यू हग्ड युअर चाइल्ड टुडे हा शॉर्ट विषय होता, त्याच्यावरती मी शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे. आवर्जून बघा, एवढंच सांगू शकते. आजचा व्हिडिओ हा पुढचा उपसंवाद आहे. संवाद मधले पहिला उपसंवाद घेतला होता आई आणि तिचं बाळ, त्याच्या पुढचा हा उपसंवाद आहे. मुलं वयात येतात. आई आणि तिचं बाळ, ते बाळ आता बाळ राहिलं नाही.
बाळ आता मोठं होत आहे. इथून पुढचा संवाद आहे आणि या उपसंवादाला मी नाव आवर्जून पॅरेंटिंग किंवा अशाच प्रकारचं काहीतरी देईन. अजून ठरवलं नाहीये काय नाव द्यायचं. पण येस, पॅरेंटिंग चे जागरूक धडे इथून पुढे सुरू होतात. अगदी खरं सांगायचं तर पॅरेंटिंग हा विषय खूप म्हणजे हा इट्स अ ट्रेंडी टॉपिक. पॅरेंटिंग, येस. मला खूप जण सांगतात की मॅडम तुम्ही पॅरेंटिंग वरती बोला, काही पॅरेंटिंग टिप्स आमच्याशी शेअर करा. टिप्स वगैरे असे काही नसतात खरं सांगायचं तर. हा एक विचार असतो आणि ज्या क्षणी कळतं की आपण आई होणार आहोत किंवा आपण वडील होणार आहोत, आपल्याला बाळ होणार आहे, तिथून पुढे अक्षरशः त्या क्षणापासून तुमच्यामध्ये तो पालकत्वाचा भाव जन्माला पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्या दिशेने विचार हा झाला पाहिजे. ही एक ऑनगोईंग प्रोसेस आहे. आणि ज्या क्षणी तुमचं मूल 0 दिवसाचं आहे, त्या क्षणी तुम्ही 0 दिवसाचे पालक आहात, पॅरेंट आहात. ज्या क्षणी तुमचं मूल 1 वर्षाचं आहे, तेव्हा तुम्ही 1 वर्षाचे पॅरेंट आहात. जेव्हा तुमचं मूल 10 वर्षाचं आहे, तुम्ही 10 वर्षाचे पॅरेंट आहात. त्यामुळे तुमच्या मुलाच्या वाढी बरोबरच तुमच्यातला पालक सुद्धा तेवढाच मॅच्युअर होत गेला पाहिजे. आणि अ, अगदी खरं सांगायचं तर असे कोणाकडनं टिप्स आणि हिंट्स मागायची गरज तुम्हाला पडली नाही पाहिजे. एका आदर्श समाजात ती पडायची गरज नसते. पण आपण इतक्याही परफेक्ट समाजात राहत नाही. आपल्या आजूबाजूला आपण बघतो आपलं लाईफ एकूणच आपले शेड्यूल्स खूपच बिझी, खूप हेक्टिक असतात आणि त्याच्यामधनं मग जेव्हा वेळ मिळतो, आपण आपल्या स्वतःच्या रिक्रिएशनसाठी किंवा एंटरटेनमेंटसाठी जे पर्याय शोधतो आणि त्याच्यामध्ये हरवून जातो. आणि वरती आपण स्वतःला एक्सक्यूज देतो की हो माझं शेड्यूल इतकं हेक्टिक होतं, तर मला स्वतःचं रिक्रिएशन आणि स्वतःची एंटरटेनमेंट तेवढीच महत्वाची आहे आणि म्हणून मी तिकडे देतोय. पण तो दोन्हीकडच्या मधला एक कॉमन वेळ खेचून काढावा लागतो, आपल्या मुलासाठी द्यावा लागतो. इथे कुठेतरी आजचा समाज कमी पडतो. समाज म्हणते मी कुठल्याही जनरेशनला बोल लावत नाही. इथून पुढे मी जे बोलणार आहे ना, त्या उपसंवादाला म्हणजे त्या दिशेने विचार करायला माझी जेव्हा सुरुवात झाली, काही घटना घडल्या, ज्या मला तुमच्याशी शेअर करायच्या. अ, आपण आई आणि तिचं बाळ हे बघताना मूल साधारणतः 3-4 वर्षाचं होईल इथपर्यंतचा विषय बोललो होतो. इथून पुढे समजा विचार करा, की तुमचं मूल एक 5-6 वर्षाचं आहे आणि त्याहून पुढे अ, ज्या काही घटना घडल्या माझ्यापाशी जेव्हा लोकं बोलतात, त्यांचे काही मुद्दे मांडतात, त्यांच्या आठवणी सांगतात किंवा छोट्याशा गोष्टी घडतात. काही-काही गोष्टी छोट्या असतात, पण त्या म्हणतात ना, अ, दिल को झिंझोड के रख देते हैं. अशी काहीतरी हिंदी फ्रेज आहे. अस्वस्थ करून गेल्या मला. शुद्ध मराठीत सांगायचं तर. मी तुम्हाला आधी घटनाच सांगते. आमचे क्लासेस आहेत. क्लासचे काही विद्यार्थी माझ्याशी खूप छान गप्पा मारतात. तेव्हा एकदा गप्पा मारताना एका मुलाशी बोलत होते मी आणि काहीतरी रामायणातला उल्लेख निघाला आणि मी त्याला शबरीबद्दल बोलायला लागले. तर तो अतिशय प्लेन चेहरा ठेवून ऐकवता माझ्याकडे. हां, असं झालं होतं त्याला. तर त्याचा चेहरा बघूनच मी त्याला म्हणलं, "बाळ तुला शबरी माहिती नाही का?" हसला म्हणे, "नाही, नाही माहिती." "कोण म्हणजे?" "नाही माहिती मला." "तर तुला शबरी माहिती नाहीये." तो म्हणला, "नाही." म्हटलं, "अहिल्या?" तो म्हणाला, "नाही." त्याला म्हणलं, "ओ हॅलो, तुला राम, लक्ष्मण" "हां मॅडम, ते माहिती ना." "ओके, धन्यवाद." असं झालं मला, की अरे अरे वाह! तुला राम, लक्ष्मण माहिती आहेत. हनुमान? हो, माहिती आहे. अंगद? नाही. सुग्रीव? नाही. बाली? नाही. बापरे! जांबुवंत? नाही. मग तुला काय माहितीये रामायण? तुला रामायण नक्की काय माहितीये? त्यावरती तो म्हणला, ते रावण राक्षस होता.
त्याने सीतेला पळवून नेलं, त्याला सीता आवडली, त्याने सीतेला पळवून नेलं. मग सीतेचा नवरा राम, तो तिला शोधत गेला, युद्ध केलं, रावणाला मारलं आणि तिला घेऊन आला परत. एंड ऑफ रामायण. आणि मग मला असा प्रश्न पडला, बाबा रे, तुला अजून भरत, शत्रुघ्न कोण होते माहितीये? भरत माहितीये, तो रामाचा भाऊ होता. शत्रुघ्न माहिती नाहीये. म्हणलं मग श्रुतकीर्ती, उर्मिला नाही. लक्ष्मणाच्या आईचं नाव काय? नाही. भरताच्या आईचं नाव काय? मॅडम मला काही माहिती नाही. बस. आणि मला वाईट वाटलं. मला खूप वाईट वाटलं. माझ्या मुलीला या गोष्टी माहिती होत्या. माझी मुलगी आणि तो एका वयाचे, रादर तो माझ्या मुलीपेक्षा 1 वर्षाने मोठा. मग मी सहज विचारलं त्याला, तुझ्या आईचं वय काय? त्याची आई माझ्याच वयाची, माझ्यापेक्षा 3-1 महिन्यांनी मोठे. वडील माझ्या नवऱ्याच्या वयाचे. मग जर माझ्या मुलीला हे सगळं माहिती, एक स्वाभाविक तुलना झाली की या मुलाला का माहिती नाहीये. आणि तिथून पुढे मला चटकच लागली की मी भेटेल त्या विद्यार्थ्याला सहज बोलायची, जरा माझ्या प्रश्नाचं उत्तर दे रे. शबरी कोण होती? नाही माहिती मॅडम. तुला माहितीये शबरी कोण होती? नाही माहितीये मॅडम. नाही माहितीये मॅडम. नाही माहितीये मॅडम. आणि एक मुलगी लांबून आली, मॅडम 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 मला माहितीये, आमच्या इकडे आहे शबरी रेस्टॉरंट अँड बार. मी साक्षात सुन्नावस्थेमध्ये गेले होते. शबरी म्हणल्यानंतर पटकन रेस्टॉरंट अँड बार किंवा डायनिंग हॉल आठवत. ही आजच्या समाजाची अधोगती आहे. शबरी म्हटल्यानंतर आधी शबरी कोण होती हे आठवलं पाहिजे. आता हे ऐकताना जर तुम्हाला आठवत नसेल तर भारतीय म्हणून घ्यायला आपण योग्य आहोत का हा विचार करा. कारण रामायण आणि महाभारत हा भारताचा इतिहास आहे. याला पाश्चात्य लोकांनी मायथॉलॉजी म्हणावं, भारतीयांनी नाही. पाश्चात्यांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न. भारतीयांनी किंवा रामायण आणि महाभारत हा त्यांचा इतिहास म्हणूनच घेतला पाहिजे, या ठाम मताची मी आहे. माझा विश्वास आहे की रामायण आणि महाभारत हे घडून गेले. या सगळ्याचा पॅरेंटिंगशी काय संबंध? आपली मुळं, आपले रूट्स, आपली माती जर आपल्याला माहित नसेल तर आपण मुलांना पुढे कसं घडवू? मातीच जर चांगली नसेल, माती जर मुळं धरून ठेवत नसेल तर त्या जोरावरती ती मुलं उभी राहणार का? याचं कारण मी तुम्हाला सांगते. जो पहिला, ज्या मुलावरनं हे सगळं सुरुवात झालं, माफ करा मी त्याची परवानगी घेतली नाही त्यामुळे मी त्याचं नाव घेणार नाही, पण त्याने जर हे ऐकलं तर त्याला बरोबर कळेल की मॅडम आपल्याबद्दल बोलतायत. त्याच्याशी मग मी अजून माझा संवाद वाढवला. मला समजून घ्यायचं होतं की नक्की लहानपण कसं गेलं. मी त्याला विचारलं की तुझ्या आईने कधी अशी बसून तुला कधी गोष्टी सांगितल्या नाहीत? नाही. मग लहानपणी तू काय करायचंस? ते म्हणलं, मॅडम मी लहान होतो ना, मला आठवत नाही. म्हटलं ह्या विषयावरती बोलायला मला तुझ्या आईशी बोलायला खूप आवडेल. आवर्जून एकदा भेटायला घेऊन ये आईला. त्याची आई आली भेटायला आणि आम्ही गप्पा मारल्या, खूप गप्पा मारल्या. आणि यातनं एक जाणवलं की कुठेतरी त्या आईला एक छोटीशी खंत पण होती की आपल्याला अशा प्रश्नांची उत्तरं द्यायला लागतात आणि आता कुठेतरी ऑकवर्ड होतंय की ती योग्य दिशेला जात नाहीये. आपल्या वाट्याला कौतुक येत नाहीये. कुठेतरी याचं गिल्ट येतोय. हे त्या बाईच्या बॉडी लँग्वेज मधनं जाणवत होतं. आणि त्याचं थोडंसं वाईटही वाटत होतं. मी त्याला प्रश्न विचारला की तुम्ही नक्की काय करायचं जेव्हा तो बाळ होता? बाळ होता, कधीतरी तुम्ही त्याला भरवलं असेल दूध भात, खिचडी असं बसून आणि चिवकाऊच्या तरी गोष्टी सांगितल्या असतील. आठवा, प्लीज आठवा, कारण माझ्या दृष्टीने ही उत्तरं मिळणं खूप महत्वाचं आहे की एक आई म्हणून तुम्ही त्याला घडवताना नक्की काय झालं आणि कुठे काय, नक्की काय हुकलं?
आणि माऊली मला म्हणाली, की "नाही, मी त्याला कधी गोष्टी सांगितल्याच नाही." गाणी म्हणली? नाही. मग करायचं काय? तो खाताना त्याला गुंतवायचं कसं? त्याने आठवलं, खूप आठवलं आणि त्याने उत्तर दिलं कार्टून नेटवर्क. कार्टून नेटवर्क. मुलाला कार्टून नेटवर्क लावून द्यायचं आणि समोर भरवायचं. नंतर त्याला कार्टून नेटवर्क लावून द्यायचं आणि समोर खायला ठेवायचं. तो खाईल त्याचा त्याचा आणि कार्टून नेटवर्क बघेल. कार्टून नेटवर्क वरती छोटा भीम, जी खऱ्या भीमाची गोष्ट नाहीये, किंवा कृष्णा म्हणून कार्टून होतं ज्यामध्ये खऱ्या कृष्णाच्या गोष्टी नाहीयेत, त्या सगळ्या फॅब्रिकेटेड गोष्टी आहेत, त्या दिसतायत. कुठल्या तरी जॅपनीज आणि चायनीज कार्टून्स आहेत, ते बघतायत मुलं आणि मुलं त्या गोष्टीत रमतायत. आणि त्या वाढीचं वय असं आहे की मुलं त्या गोष्टी खऱ्या धरून चालतात. त्यांना रामायण महाभारत कळलंच नाहीये. त्यांना साधी चिवकावची गोष्ट कळलेली नाही. आणि माझ्यासाठी ही गोष्ट धक्कादायक होती. कारण चिवकावची गोष्ट आपल्या बाळांना त्या घडण्याच्या वयामध्ये कळणं, हा माझ्या दृष्टीनं लहानपणाचा एक अविभाज्य भाग होता. म्हणजे मी माझ्या आजूबाजूला अशी लहान मुलं बघितली नाहीयेत. माझ्या नात्यामध्ये, आमच्या घरामध्ये, मी वाढवलेल्या मुलांमध्ये. माझ्या बहिणी माझ्या समोर घडल्या. माझं माझं बाळ मी वाढवलं. माझ्या शेजार-पाजारची जी काही मुलं असतील, अं, अतिशय स्वाभाविकपणे, आणि म्हणजे या व्यतिरिक्त वेगळं काही असूच शकत नाही. इतक्या स्वाभाविकपणे चिवकाऊची गोष्ट ही त्या मुलांना बरं मी सांगितली असं नाही. आमच्या घरातले म्हणजे माझे सासरे, माझे आई-वडील, माझी आजी, माझे काका-काकू, माझे मामा-मावश्या, आत्या, या सगळ्यांना मी या गोष्टी सांगताना आणि त्यांच्या त्यांच्या मुलांना वाढवताना बघितलं. एक होती चिऊ, एक होता काऊ. दोघं जण मित्र होते. चिऊचं घर होतं मेणाचं, काऊचं घर होतं शेणाचं. एके दिवशी काय झालं, धो-धो, धो-धो पाऊस आला. काऊचं शेणाचं घर गेलं वाहून. मग तो चिऊताईकडे आला आणि चिऊताईला काय म्हणाला, "चिऊताई, चिऊताई, मला घरात घे, दार उघड." चिऊताई म्हणाली, "थांब, माझ्या बाळाला अंघोळ घालते." पुन्हा काऊ म्हणाला, "चिऊताई, चिऊताई, दार उघड." चिऊताई म्हणाली, "थांब, माझ्या बाळाचं अंग पुसते." काऊ पुन्हा म्हणाला, "चिऊताई, चिऊताई, दार उघड." चिऊताई म्हणाली, "थांब, माझ्या बाळाला गाई करते." काऊ म्हणाला, "चिऊताई, चिऊताई, दार उघड." चिऊताईने दार उघडलं. कावळ्याला घरात घेतलं. "इथे बस, तुझ्यासाठी टॉवेल आणते," म्हणाली. आणि काऊसाठी टॉवेल आणायला चिऊताई आत निघून गेली. तोवर कावळ्याने बघितलं की छान गॅसवरती खिचडी आहे आणि काऊनी बाळाची सगळी खिचडी खाऊन टाकली. तेवढ्यात चिव आली. तिनं बघितलं, कावळ्याने आपल्या बाळाची सगळी खिचडी खाल्ली. चिवताईला राग आला आणि तिनं कावळ्याच्या शेपटीला छानसा चटका दिला रागावून आणि हाकलून दिलं घरातनं बाहेर, चालता हो म्हणून. आणि काऊ काव काव करत उडून निघून गेला. चिवकाऊची गोष्ट. जेव्हा मला कळलं की या मुलाला चिवकाऊची गोष्ट पण नाही सांगितली गेलेली आणि त्याला माहित नाही, माझ्यासाठी हा एक सांस्कृतिक धक्का होता. तिथून मला नवीन खूळ लागलं. मी जवळपास भेटणाऱ्या सगळ्याच क्लासच्या मुलांना किंवा जे तरुण माझ्याकडे यायचे, त्यांना मी सहज म्हणून विचारायला लागले, "चिवकाऊची गोष्ट माहितीये का?" आणि कुठेतरी एक छोटासा दिलासा पण मिळाला. बऱ्याच जणांना चिवकाऊची गोष्ट माहित होती. त्याच्यामध्ये व्हरायटी होती. अ, म्हणजे चिवच्या घराला डोअरबेल होती. काहीच्या गोष्टीमध्ये. एका मुलीने तर फार छान सांगितलं, की तिची आई आता गोष्टी सांगते आजूबाजूच्या सोसायटीतल्या मुलांना, जे तिच्या आईला आजी म्हणतात. आणि तिच्या आईनी काळानुरूप त्या गोष्टीत बदल केला, की काऊनी चिवला WhatsApp केलं, की "चिवताई, मी तुझ्या घरी येते, दार उघड." म्हणजे हा काळ बदलत गेला तसं गोष्टीचं स्वरूप बदललं. कारण माझ्या गोष्टीमधला अ, काऊ हा गॅसवरच्या ठेवलेल्या खिचडीकडे जातो. तर माझे सासरे जी गोष्ट सांगायचे माझ्या मुलीला, त्यामध्ये त्यांचा काऊ हा शेगडीवरती ठेवलेल्या खिचडीवरती डोळा ठेवून असतो. हे बदल घडत जातात ठीक आहे. पण सर्वसाधारणपणे चिमकाऊची गोष्ट ही अशीच वेगवेगळ्या पिढ्यांमधनं वेगवेगळ्या प्रकारे पुढे आलेली.
ह्या गोष्टीतनं काय एवढं घडतं किंवा काय संस्कार घडतात, काय एज्युकेशन घडतं? नाही. मुलांची व्होकॅब तयार होते. हे वय, ही गोष्ट सांगायचं जे वय आहे, वय वर्ष 1-1.5 पासनंच या गोष्टी सांगायला सुरुवात होतात. ते वय वर्ष 3-4 पर्यंत मुलं ही गोष्ट ऐकत असतात. याच्यामध्ये मुलांची व्होकॅब्युलरी तयार होते. शब्दभंडार त्यांचं सुरू होतं या गोष्टी ऐकता-ऐकता. त्यांना चिव कळते, काऊ कळते, घरटं कळतं, दार वाजवणं कळतं, चिवच्या बाळाची अंघोळ कळते, खिचडी कळते, चटका कळतो, हाकलून देणं कळतं, शेणाचं घर वाहून जाणं, पाऊस कळतो, धो-धो, धो-धो येतो, मेणाचं घर वाहून जात नाही हे कळतं. चिव ती आहे, काऊ तो आहे. ती असल्यामुळे तिचं घर कसं सुबक, नेटकं, छान-छान असतं आणि काऊ मात्र तो आहे, तो कसा अस्ताव्यस्त. टिपिकल आपल्या समाजाचा आरसा असलेली गोष्ट. ही गोष्ट तुम्हाला कुठल्याही पाश्चात्य देशांमध्ये नाही ऐकायला मिळणार. ही गोष्ट तुम्हाला भारताबाहेर नाही ऐकायला मिळणार. टिपिकल भारतीय समाजाचं प्रतिनिधित्व करणारी गोष्ट आहे. आणि ह्याचं हे अनालिसिस असं कोणीच करायला जात नाही. पण प्रत्येक जण आपल्या आई-वडिलांकडनं ऐकलेली गोष्ट ही समोर आपल्या पुढच्या पिढीला सांगायला जातो आणि हे सांगावसं वाटणं हा सुद्धा एक अतिशय नॅचरल रिफ्लेक्स आहे. जो रिफ्लेक्स त्या मुलाच्या बाबतीत आला नाही आणि ही माझ्यासाठी खूप धक्कादायक गोष्ट होती. राम, सीता, लक्ष्मण यांच्या गोष्टी. मग त्याच्या अनुषंगाने येणारा रावण, रावणाची बहीण शूर्पणखा, मारीच हे राक्षस, त्याचं ते सुवर्णमूळ, शूर्पणखेचा केलेला अपमान लक्ष्मणाने आणि रामाने, तिचे नाक कान कापले जाणं, याच बरोबर येणाऱ्या इतर गोष्टी, अहिल्याची गोष्ट, अहिल्याला मिळणारा शाप, या सगळ्या गोष्टी हा त्या रामायणाचा एक अविभाज्य भाग आहे आणि तो आपल्या दैनंदिन आयुष्याचाही अविभाज्य भाग आहे. तो आपला सांस्कृतिक वारसा आहे. तो आपल्या मुलांना द्यावासा कसा काय वाटला नाही त्या आई-वडिलांना? हा माझ्यासाठी खूप मोठा सांस्कृतिक धक्का होता. आणि तिथून पुढे मी थोडीशी मोहीमच घेतल्यासारखं केलं आणि रामायण, महाभारतावरची पुस्तकं आणली आणि क्लासमधल्या मुलांना भेटून, "हे घे, वाच आणि परत दे. हे घे, वाच आणि परत दे." असं करत सर्क्युलेट करायला सुरुवात केली. म्हणजे मी खरंच निःशब्द झाले, की त्या मुलाला कसं माहिती नव्हतं आणि कार्टून नेटवर्क माहिती होतं. काय फरक पडतो आपल्या मुलांना इतिहास कळला नाही. इतिहास. चला तुम्ही रामायण महाभारताला काही जण म्हणतील, की आम्हाला काही तो इतिहास वाटत नाही बरं का. ते म्हणजे पुराणातल्या गोष्टी, पुराणातली वांगी पुराणात. असंच वाटतं. ठीक आहे, हरकत नाही. आजच्या काळातला इतिहास. इंग्रज आले होते आणि त्यांनी आपल्यावरती राज्य केलं आणि आपण गुलामीत होतो. हे तर कळलं पाहिजे. झाशीची राणी कळली पाहिजे. पेशवे कळले पाहिजेत. म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस, अ, ह्या गोष्टी मुलांना माहिती नाहीयेत. जिथे नेताजी सुभाषचंद्र बोस माहिती नाही, तिथे खुदिराम बोस कुठून माहिती असणार आहे? जिथे सरोजिनी नायडू माहिती नाहीये, तिथे अजून दक्षिण भारतामधले येणारे स्वातंत्र्य सेनानी कितीतरी आहेत, जे आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत. अ, आसामी अ, इतिहास, राजस्थानी इतिहास, प्रत्येक भागातला इतिहास हा आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. हे सगळं मिळून भारत होतो, ज्या भारतात आपण राहतो. आणि आजचा भारत हा असा आहे, याचं कारणच आपला इतिहास असा होता. आणि आपला इतिहास तसा होता, याचं कारण पुन्हा त्याच्या मागचा इतिहास तसा होता. ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे फक्त पालखीपुरते आहेत का? त्यांनी त्यावेळेला 12व्या शतकापासून ज्ञानेश्वर महाराजांनी जो समाज घडवायला सुरुवात केली, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, तेव्हा कुठे तुकाराम बुवांपर्यंत आपण येतो, जे 16व्या शतकात होऊन गेले. आणि त्यानंतर त्या त्या समाजाचा पाया पुढे नामदेवांनी कसा पुढे नेला, एकनाथांनी पुढे कसा नेला, हे सगळं आपल्याला जर कळलं नाही, तर आपण आज असे का आहोत हे आपल्याला कळणार नाही. मग पालखीला का जाता? त्या पालख्या घेऊन नुसतं गजर करणं, नाम ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम का म्हणतोय आपण? हा प्रश्न पडत नाही तुम्हाला? तुमच्या आजच्या पिढीला?
हा मराठी इतिहास झाला. असे अमराठी इतिहास पण खूप आहेत, जे भारतीय आहेत आणि ते कळले पाहिजेत. ज्या जोरावरती आपण आपला समाज म्हणून उभा राहतो आणि त्या समाजातल्याच एकमेकांशी वागण्या बोलण्याच्या चालीरीती, पद्धती तयार होतात, ज्या हजारो वर्षांपासून आलेल्या आहेत आणि त्या तशा आहेत म्हणून आपण असे आहोत. हे जिथे आपण समजून घेत नाही, तिथे आपण आपल्या मुळांपासून फारकत घेतलेली असते आणि तिथे आपण तुटतो आपल्या मुळांपासून. आणि मग आपण आपलं अस्तित्व हरवून बसतो. आपण आपल्या आरशातलं आपलं प्रतिबिंब हरवून बसतो. हा मुद्दा कदाचित भावनिक असेल, पण हो, तो आपली पर्सनॅलिटी, आपण आज जे आहोत ते का आहोत याचं उत्तर आहे हे. आणि आपण जर ही सगळी मुळं, ह्या सगळ्या चेन्सच आपण जर धरून ठेवल्या नसतील, ह्याला कोणी जर स्वातंत्र्य म्हणणार असेल, तर अवघड आहे. हे स्वातंत्र्य नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वातंत्र्य मुळातच बंधनात असतं. मला माहितीये मी थोडंसं परस्पर विरोधी भाषण करतेय, पण हो, स्वातंत्र्य हे बंधनातच फुलतं. तुम्हाला बाहेर जायचं स्वातंत्र्य तेव्हाच आहे, जेव्हा कुठेतरी घर नावाचं बंधन तुम्हाला आहे. तुम्ही भले नाईट आउट करून या, पण पाठ टेकायला तुम्हाला घरी यावंसं वाटलं पाहिजे. तर तुमच्या त्या घर असण्याला अर्थ आहे. नाहीतर आज स्वतंत्रपणे फिराल, उद्या स्वतंत्रपणे फिराल, आयुष्याची 20 वर्ष स्वतंत्रपणे फिराल. 21व्या वर्षी तुम्हाला वाटेल, अरे माझं असं काही नाहीच आहे का कुठे? ते माझं असं असायला तुमच्याशी कुणीतरी काहीतरी बंधनात असावं लागतं. तेव्हा त्या गोष्टीला तुम्ही माझं म्हणू शकता. माझी आई, माझे वडील, माझी बायको, माझा नवरा, माझी मुलं, माझं घर, माझा शेजार, माझं गाव, माझं शहर, माझा देश. हे माझं म्हणता, तेव्हा तुम्ही त्याच्याशी बांधून घेता आणि ते बंधन आहे. आणि या बंधनातच तुम्ही स्वातंत्र्य उपभोगू शकता. त्या स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकता. जेव्हा तुम्हाला ही बंधन असतात. स्वातंत्र्य बंधनातच फुलतं. तुम्ही उंच, 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 उंच झोका घ्यायचा ठरवला. मुक्त, मुक्त, या मुक्तीला झोक्याची उपमा दिली जाते नेहमी, की मोकळा झोका घेतलाय. तो झोका तेव्हाच राहतो जेव्हा तो कुठे कुठल्या तरी खुंटीला बांधलेला असतो. नाहीतर तो झोका राहत नाही, तुम्ही फेकले जाता. तुम्हाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने बांधून घेतलंय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणून तुम्ही मुक्त आहात. या पृथ्वीवरती कसेही फिरायला, इव्हन आकाशात उडायला. ज्या क्षणी हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं बंधन जातं, तुम्ही अंतराळात फेकले जाता. मग तुम्हाला तुमचं घर, तुमचं गाव, तुमचं शहर, तुमचा देश, तुमची पृथ्वी तुमच्यासाठी राहत नाही. तुम्हाला तुमचं घर असं काही राहतच नाही. विचार करा, अंतराळात फेकले गेलात तुम्ही. तो झोका, तो मुक्तीचा झोका तेव्हाच आहे जेव्हा तो कुठल्या तरी खुंटीला बांधला गेला. हे स्वातंत्र्य तुम्हाला तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्ही कुठेतरी बंधनात आहात. आणि ही बंधनं, आता मी जो काही मगापासून सांगत आले तुम्हाला, तुमच्या इतिहासाची, तुमच्या मुळांशी असलेली बंधनं खूप महत्वाची. पुढचं स्वातंत्र्य तुम्हाला अनुभवायचं असेल तर त्या बंधनाला समजून घ्या. त्या बंधनात स्वतःला थोडंसं बांधून घ्या. त्या बंधनाला आत्मसात करा. तर तुमच्या पुढच्या सगळ्या उड्या त्यावरच्या या व्यर्थ जाणार नाहीत. त्याच मुलाची तुम्हाला अजून एक गंमत सांगते. सॉरी हा बाळ, तू ऐकत असशील ना, मी तुला कुठल्याही प्रकारे दोषी म्हणून कुठल्या, कटे घरे में खडे, कटे घरे में खडा करना म्हणतात, तसं मी तुला करत नाहीये. मी तुझं एक उदाहरण घेते, कारण तू या सगळ्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह आहेस. तू एकटा नाहीयेस, खूप जण आहेत असे. मी त्याचं नाव इतक्या वेळेला माझ्या तोंडात आलं ना आता घेताना, नाही घेणार मी, सॉरी, मी तुझं नाव घेणार नाही. मला तुला तसं दुखवायचं नाही. याचंच अजून एक, त्याच चर्चेमध्ये आलेलं एक अजून एक विदारक सत्य.
मी त्याच्या आईशी जेव्हा बोलले, त्याच्याशी बोलले, या सगळ्यातनं बाहेर आलेला गोषवारा मी तुमच्या समोर मांडते. घर मराठी, घरात बोलली जाते मराठी. बघा, मी पुन्हा एकदा मूळ पायाकडे जाते. घरात बोलली जाते मराठी, शाळेत घातलं इंग्रजी. मी साधारणतः 4-5 वर्षाची होते त्या काळापासून, माझा जन्म 75चा आहे, सो 80च्या काळापासनं हा एक ट्रेंड आलाय भारतीय समाजामध्ये की मुलांना इंग्रजी आली पाहिजे. इंग्रजी आली तर नोकरी चांगली, इंग्रजी आली तर इम्प्रेशन चांगलं पडतं. इंग्रजी इज अ स्टेटस, सॉरी, इंग्लिश इज अ स्टेटस. इंग्लिश येणं हे एक स्टेटस सिम्बॉल झालं आणि अनेक पालकांना हा गिल्ट होता, ही अपराधी भावना होती की आपलं इंग्लिश चांगलं नाही. चार चौघात इंग्लिश बोलताना लाज वाटते. का लाज वाटते? याचा कोणी विचार करायला जात नाही. याच्यावरती खूप बोलता येऊ शकेल मला, पण आत्ता मी ते बोलत नाहीये. पण पॅरेंट्सना लाज वाटते की आपण तेवढं इंग्लिश चांगलं बोलू शकत नाही. मी बोलू शकत नाही, माझ्या मुलाला आलं पाहिजे. त्याने असं टिपिकल, त्याने फाड इंग्रजीत बोललं पाहिजे. त्यावेळेला एक जोक पण सांगितला जायचा. हा जोक आहे हे सुद्धा खूप जणांना कळायचं नाही हं. की हा पु ल देशपांडेंच्या लिखाणातनं आलेला जोक आहे. एक त्यांचं पूर्वरंग होतं आणि दुसरं होतं, पुस्तकाचं नाव आठवत नाही आता, सॉरी. मी कमेंट्समध्ये मीच टाकेन या पुस्तकाचं नाव. पण पु ल इंग्लंडच्या भेटीला गेलेले असतानाचं वर्णन होतं त्याच्यात, प्रवास वर्णन. त्याच्यामुळे त्यांनी अ, असं लिहिलं होतं की खूप कौतुक वाटलं मला, तिथली छोटी छोटी मुलं सुद्धा काय फाडफाड इंग्रजी बोलत होती. यातला विनोद लोकांना कळतच नाही, आपल्या लोकांना. इंग्रजच पोरं आहेत ती, जन्मलीच इंग्लंडमध्ये आहेत. इंग्रजांच्याच पोटी जन्मली, ती इंग्रजीच बोलणार आहेत ना. फाडफाड काय जे काय आहे ते इंग्रजीच बोलणार आहेत. मी सभ्य भाषेमध्ये बोलते, ते ढेकर पण इंग्रजीतच देणार, ते संस्कृतमध्ये बोलणार नाहीत. त्यामुळे इंग्रजी मुलं इंग्रजी फाडफाड बोलतात याचं कौतुक वाटून घ्यायची गरज नाहीये. हे आपल्या लोकांना समजून सांगायला लागतं आणि तिथे तो जोक मरतो. आपली मुलं या पालकांच्या भूमिकांमुळे, पालकांच्या आलेल्या या गिल्टमुळे, त्याला मराठीमध्ये एक शब्द आहे गंड. गंड म्हणजे फुकटशी अपराधी भावना. त्यामुळे ही मुलं इंग्रजी शाळेत जातात. मुलांना कळतच नसतं ना, लहान असतात खूप. त्यांना चॉईसच नसतो कुठलाही. इंग्रजी शाळेत जातात. इंग्रजी शाळेमध्ये कंपल्शन असतं इंग्रजीत बोलायचं. त्यांना कळत नसतं इंग्रजीत कसं बोलायचं. या मुलांना शाळेतले शिक्षक अपेक्षित ठेवतात, इयत्ता पहिली, इयत्ता दुसरी या वयाची आलेली, मराठी घरांमधनं आलेली, काही हिंदी घरात नसतील, काही गुजराती घरांमधनं असतील, काही मारवाडी घरांमधनं आहेत, काही तामिळ घरामधनं आहेत, काही कन्नड घरामधनं आहेत, काही बंगाली घरामधनं आहेत. या घरांमधनं आलेली मुलं डायरेक्ट इंग्रजीत बोलायला लागतील, ही अपेक्षाच कशी ठेवतात हे शिक्षक? त्यांना कुठे इज वापरायचं, कुठे वॉज वापरायचं, कुठे विल वापरायचं, कुठे विल बी वापरायचं हे कळत नसतं आणि या मुलांनी इंग्रजीतच बोललं पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो. या माझ्या छोट्याशा हिरोचं असंच झालं होतं. घरी मराठी वातावरण, अगदी थोडंसं ग्रामीण, आणि ग्रामीण लोक अचानक उठून शहरात आली तर जे वातावरण असतं ते होतं. ओढून ताणून शहरी वातावरण होतं, पण मराठी होतं. आई वडील मराठी बोलतात, घरातला येणारा जाणारा प्रत्येक जण मराठी बोलतोय, शेजार पाजार मराठी बोलतोय, मित्रमैत्रिणी मराठी बोलतायत आणि शाळेमध्ये गेल्यानंतर अचानक इंग्रजी बोलतात. बरं, शाळा सुद्धा अशी होती की ती काही कॉन्व्हेंट नव्हती, त्यामुळे अगदी प्युअर इंग्रजी म्हणतात असलंही वातावरण नव्हतं. शिक्षक एकमेकांशी मराठीत बोलतात, पण वर्गामध्ये आल्यानंतर मात्र यु नो ना, ते ना लावणं हे इंग्रजी नाहीये. यु नो ना, ना हे इंग्रजी नाहीये. यु नो इज इंग्लिश, पण ना इज नॉट इंग्लिश. अशा प्रकारचं इंग्रजी बोललं जातं आणि त्या मुलांवरती ठोकलं जातं.
मग ती पुस्तकं वाचायची, त्या पुस्तकातली भाषा मुलांना अर्धवट कळत असते. मग त्यांना प्रश्न उत्तरं लिहून द्यायची. परीक्षेमध्ये हा प्रश्न, हे उत्तर. मुलं घोकून, 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 घोकून पाठ करतायत. प्रश्नाला उत्तर लिहितायत, मार्क मिळवतायत, पुढे जातायत. त्यांना इंग्रजी आली का हो? नाही. त्यांना इंग्लिशमध्ये बोलायला सांगितलं, तर इयत्ता 3री-4थी पर्यंत जाईपर्यंत त्यांना एवढी अक्कल आलेली असते. मराठीमध्ये जेव्हा आपण केलं होतं, गेलो होतो वगैरे म्हणतात, तेव्हा इकडे बॉस-बीज वापरायचं. त्यांच्या घोकून घोकून घेतलेलं आहे. कमला म्हणायचं केम, गोला म्हणायचं गॉन, अशा प्रकारचं काहीतरी त्यांचं वेंट. सॉरी, बघा माझं इंग्रजी काही चांगलं नाही, पण मला त्याचा गंड नाही. या मुलांकडनं हे अशा प्रकारे घोकून 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 केलेलं, मग ते मुलं बोलायला लागतात. मनातल्या मनातलं मराठी इंग्रजीमध्ये कन्व्हर्ट करून बोलायला लागतात. ऐकून घेणाराही तेवढाच दिव्य असतो, त्यामुळे त्याला ते बरोबर कळतं. हो, शाळेमध्ये डायरेक्ट सिलेबसला नसलेले प्रश्न विचारले जात नाहीत. सिलेबसचे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे त्याची उत्तरही सिलेबसमध्ये व्यवस्थित दिलेली असतात, आखीव रेखीव. ही मुलं अशाच प्रकारे परीक्षा देत देत पास होतात. माझ्या कॉलेजमध्ये घडलेला किस्सा आहे. आम्ही कॅन्टीनमध्ये बसलो होतो, टाइमपास चालला होता. पण ते इंग्लिशमध्ये बोलायचं, मी शुद्ध मराठी किंवा हिंदीमध्ये बोलायचे. अजिबात इंग्रजी पाजळायला जायचं नाही. पण कधीतरी वेळ यायची आणि तेव्हा मला आठवलं की मला लाज वाटते की आपण काय इंग्लिश बोलायचो. मला अजून आठवतं, माझा एक मित्र तयार म्हणला, "अरे येस्टरडे ना वी वेंट इन पुणे मार्केट. यू नो देअर वॉज सो ब्युटिफुल कलिंगड ओव्हर देअर." व्हॉट? एक तर कलिंगडला ब्युटिफुल हा शब्द चुकीचा आहे. ब्युटिफुल हे विशेषण किंवा ऍडजेक्टिव्ह अतिशय चुकीचं आहे. मराठीमध्ये तुम्ही म्हणला की काय सुंदर कलिंगड होती, मराठीत म्हणाल, पण इंग्रजीमध्ये नाही. तेवढी इंग्लिश मी शिकली हा. आणि कलिंगड नाही रे मराठीमध्ये, कलिंगड नाही रे इंग्रजीमध्ये, कलिंगड हा मराठी शब्द आहे. बरं, ते तिथे खटकलं आणि ते मी फटकन बोलून दाखवले, कलिंगड मराठी शब्द आहे, इंग्रजी एवढं झाडतं ते इंग्रजीत बोल. अरे व्हॉट यार, आपण कलिंगडला इंग्लिश मध्ये काय म्हणतो यार? लोकांना आठवत नव्हतं कलिंगडला इंग्रजीमध्ये काय म्हणतात. खूप वेळ आठवलं. शेवटी एक एक मुलगी म्हणली, "अरे जान दे ना यार, तेरे को पता चला ना वो क्या बोल रहा है, बस समझ ले, छोड़ दे." हा, हे छोड़ दे चालतं. तुमच्या आमच्यामध्ये हे छोड़ दे खूप चालतं. आणि आपण छोड़ दे म्हणून खरंच सोडून देतो. धरून ठेवत नाही, हा प्रॉब्लेम. आपण त्याच्यावर विचार करत नाही, हा प्रॉब्लेम. ठीक आहे, जेव्हा तुम्ही मित्र-मैत्रिणींना बसला तर हाँ, छोड़ दे यार, तेरे को समझ में आया, मेरे को समझ में आया, छोड़ दे, चलता है. मित्र-मैत्रिणींमध्ये चलता है. पण जेव्हा तुम्ही पॅरेंट होता, तेव्हा नाही चालत. कारण तुम्हाला तुमच्यावरती ती जबाबदारी आहे. तुम्ही एक मूल घडवताय. वाढवत नाही आहात फक्त. पोटाला दिलं, खिशात पैसा दिला, सगळ्या सुखसुविधा दिल्या की मूल वाढतंच. त्याला वाढवायला तुम्ही पैसा कमवावा लागतो. मग मूल वाढतं. मूल घडतं का? तुमच्यावरती जबाबदारी मूल वाढवण्याची नाहीये, मूल घडवण्याची आहे. हे लक्षात घ्या. वय वर्ष 3-5 ते पंख फुटायचं वय म्हणतात ना, वयात येण्याचं अगदी वय वर्ष 10-12 इथपर्यंतची जी मुलं असतात ना, ती खूप डायनॅमिकली, खूप खूप ऍक्टिव्हली, खूप फास्ट, मी 3ही इंग्रजी शब्द वापरले, खूप भयंकर वेगाने घडत असतात. वाढायला काय, 24 तासाचा दिवस, 7 दिवसाचा आठवडा आणि 30 दिवसाचा महिना, 365 दिवसांचं वर्ष, याच गतीने ते वाढत असतात. घडताना मात्र खूप वेगाने घडत असतात. त्यांचे विचार खूप फास्ट चालू असतात. खूप पटपट 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 आजूबाजूची परिस्थिती अनुभवत असतात. आणि माझ्याकडे येऊन पॅरेंट्स विचारतात, आमच्या मुलांना विचार करायला किंवा सावकाशपणे कुठलीही गोष्ट करायला आवडत नाही. त्यांना गोष्टी पटपट 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 लागतात. विचार करा, ज्यांनी ही सृष्टी तयार केली ते खूप हुशार आहेत.
मी आत्ताच्या काळाबद्दल बोलते. आत्ताच्या काळातली कुठली सृष्टी तयार केली? मोबाईल. तुमच्या आमच्या हातात असलेला मोबाईल. या मोबाईलमध्ये असलेला सोशल मीडिया. तुम्हाला काय वाटतं? या वयाची मुलं सोशल मीडियावरती नाहीत? आहेत. ती कदाचित तुमच्या नावाने आहेत, पालकांच्या नावाने आहेत, किंवा दाई-दादाच्या नावाने आहेत, किंवा एखाद्या मित्राच्या नावाने आहेत. ही मुलं सोशल मीडियावरती आहेत. त्यांना इन्स्टा कळतं. फेसबुक त्यांच्या दृष्टीने बुड्डों का खेल है. इन्स्टा त्यांच्यासाठीचं नवीन खेळणं. ट्विटर हे त्यातल्या त्यात बुद्धिवंतांचं खेळ आहे. पण इन्स्टा मात्र खूप जणांसाठी अतिशय नॅचरली त्यांच्या समोर येणारी गोष्ट आहे. आणि कितीतरी मुलं युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम अँड व्हॉट नॉट या सगळ्या सोशल प्लॅटफॉर्मशी इतकी पटकन अकोमोडेट होतात, त्यांना त्याच्यातली एक महत्वाची गोष्ट कळते, ती म्हणजे रील्स. आणि मी जे मगाशी म्हणत होते की ही सृष्टी घडवणारी लोक खूप ब्रिलियंट आहेत. त्यांना माहिती या वयातली मुलं कॅच देम यंग, पटकन कॅच देम यंग, आत्ता पकडा त्यांना. आणि त्यांना कसं पकडा? त्यांना रील्स दाखवा. ही मुलं खूप पटापटा पटापटा विचार करतात. त्यांचा मेंदू फार पटापटा पटापटा गोष्टी धरून ठेवतो, समजून घ्यायचा प्रयत्न करतो, ग्रास्प करतो. या मुलांना रील्स दाखवली गेली. रील्स कसे बनतात? रील्सचा काळ असतो हार्डली 1 ते 1.5 मिनिट, हार्डली 1 ते 1.5 मिनिट. या 1 ते 1.5 मिनिटात कुठला ना कुठला तरी शॉक दिला जातो. येस, कुठला ना कुठला तरी शॉक दिला जातो. येस, आय मीन इट. शॉक. तुम्ही बघा, कुठलाही रील काढा, तुम्ही तेव्हाच त्या रील वरती रेंगाळता जेव्हा कुठला तरी शॉक असतो. संथ सावकाश काहीतरी सांगणार, माझ्याच बोलण्यातलं कुठलं तरी क्लॅप करून रील करा, नाही चालणार. ही मुलं असतील ना, अशी करून स्क्रोल करतील, पटकन वरती हात फिरेल त्यांचा, इसमें कुछ दम नाहीये म्हणतील. मग दम कशात असतो? पटकन मला आता आठवलं की एक हत्ती आणि हत्तीण आणि तिचं पिल्लू चाललंय, आणि ते पिल्लू पटकन चिखलात घसरून पडतं, की तुम्ही बघत बसा काय होतं पुढे. शॉक. मग ते पिल्लू कसं वरती यायचा प्रयत्न करतं, मग आई कशी मदत करते आणि ते वरती येतं. 1-1.5 मिनिटात ती गोष्ट दाखवून होते. तुम्ही पण एक लाईकचं बटन देता, हार्ट बीट टाकता, वा वा, छान छान. फार क्वचित एखाद दुसरी कॉमेंट पडते त्याला. नाही, एक साधारणतः 10,000 व्ह्यूज झाले असतील त्या रीलचे, तर त्याला कॉमेंट असतात कुठेतरी 1,000 वगैरे असे. मग कॉमेंट टाकण्यासाठी तुम्ही रेंगाळता, नाही तर तुम्ही लगेच स्वाईप अप पुढे. आणि मी तुम्ही तुम्ही म्हणताय ना, याच्यामध्ये ही मुलं पण आली. या मुलांना तर फार पटकन कळतं, कुठे पटकन स्वाईप करायचं, कुठे जायचं. छानशी एखादी बाई बसलीये आणि तुमच्याशी काहीतरी बोलतीये, स्वाईप, नॉट इंटरेस्टेड. एखादा चष्मेवाला वगैरे माणूस बसलाय समोर, तुमच्याशी काहीतरी बोलतोय, नॉट इंटरेस्टेड. पटकन रील पुढे जातं. कुणीतरी काहीतरी स्वयंपाकाचं करताना दाखवतंय, मग ही बघणारी व्यक्ती जर स्त्री असेल, तिला स्वयंपाकाचा इंटरेस्ट असेल, किंवा पुरुष असू शकतो आजच्या काळात की त्याला स्वयंपाकाचा इंटरेस्ट आहे, तर तो बघेल. खाण्याचा इंटरेस्ट असलेला बघणार नाही. खाण्याचा इंटरेस्ट असलेला एखादा फार शौकीन असेल तर पटकन पुढे स्क्रोल करून पुढे बघेल, फायनल पदार्थ कसा दिसतो, आवडला तर आपल्या घरातल्या स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला फॉरवर्ड पाठवून देईल, हे कर. तेवढी बुद्धी फार असते. मग लहान मुलांच्या खेळण्याची जाहिरात आहे. ज्यांना मुलं आहेत अगदी त्या वयातली, ते पटकन तिथे रेंगाळतील, ते घेतील. रील्स आर मेड फॉर क्विक थिंकिंग, क्विक एंगेजमेंट. तुमची क्विक एंगेजमेंट करून घेण्यासाठी. आता याचं हे डेडली कॉम्बिनेशन होतं. या वयातली मुलं ज्यांचा मेंदू फाट 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 विचार करतो, त्यांच्या समोर ही रील्स येतात जी त्याला फाट 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 गोष्टी दाखवतात. त्यामुळे त्यांना पेशन्स माहीत नाही. त्यांच्या हातात खूप आधीपासनं मोबाईल देऊ नका. खूप आधीपासनं म्हणतेय मी, याचा अर्थ वय वर्ष 0 पासूनच मोबाईल देऊ नका. त्यांच्या हातात मोबाईल देऊ नका याचा अर्थ त्यांना मोबाईल दाखवू नका. मोबाईल दिसला की ते घेणार आहेत. त्या मुलांना हे कळत नाही की ही गोष्ट आपल्यासाठी नाहीये. एवढ्या छोट्या मुलांना कळत नसतं. समोर जे आहे ते आपल्यासाठी आहे. ओढून घेतात. ते तुमचा फोन पण ओढून घेतात. पटकन त्यांना लाल बटन दिसतं, मीटिंग चालू असते. आमच्या घरात घडलेला किस्सा आहे. माझी नात आता 10 महिन्यांची आहे.
माझी ऑनलाईन मीट चालली आहे कोणाशी तरी आणि त्याच वेळेला मला तिला खेळवावं लागतंय. तिला सांभाळण्याचं काम माझ्याकडे आहे त्या वेळेमध्ये आणि तेव्हाच काही कोणाशी तरी महत्वाची मीटिंग असते, कोणाचा तरी महत्वाचा कॉल येतो, घेणं भाग असतं. त्या वयाच्या मुलीला तिला पटकन काय दिसतं, ते कॉल एंड करायचं लाल बटन तिला आवडतं. ते लाल बटन, ते लाल रंग अट्रॅक्ट करून घेतो आणि ती येते फटकन हात मारते त्या लाल बटनावरती, कॉल एंड. झालंय आमचं असं. काय करणार तुम्ही? मुलांसमोर मला तिच्यासमोर कॉल घ्यावा लागतोय आणि मला कळतंय की मी तिच्यासमोर मोबाईल वापरला नाही पाहिजे. अत्यावश्यक कॉल्स घ्या, पण किमान तुमच्या मुलांसमोर तुम्ही रील्स बघत बसलात, तर तुमची मुलं तुम्हाला बघतायत. तुमची मुलं तुम्हाला बघतायत तुम्ही कसे स्क्रोल करता आणि त्यांनाही तेच हवंय. त्यांना डिंगडॉंग वाजवणारे मोबाईल आणून द्या. त्यांना 2 मिनिटात कळतं हा खोटा मोबाईल. ते वापरणार नाहीत. आमच्या 10 महिन्याच्या छोट्याशा नातीला खोटा रिमोट आणि खरा रिमोट कळतो. ती खोटा रिमोट वापरत नाही. हात पण लावत नाही त्याला. किंवा घेईल अशी बघेल आणि टाकून देईल. पण खरा रिमोट मात्र तिला आवडतो. तिला कळतं ह्याचं बटन दाबलं की काहीतरी होतंय. हे कळतं. बुद्धी आहे, जी परमेश्वराने देऊन ठेवली आहे तुम्हाला. त्या बुद्धीचा वापर पालकांनी जास्त केला पाहिजे. त्यांच्याकडे अनुभव जास्त वर्षांचा. आपल्या मुलांच्या हातात हे मोबाईल पडणार नाहीत याची दक्षता घ्या. किमान त्यांच्यासमोर तुम्ही व्हिडिओज स्क्रोल करत बसू नका. मुलं तुम्ही ते स्क्रोल करताना बघतायत, त्यावेळेला तुमच्या चेहऱ्यावरती उमटणारे भाव बघतायत आणि ते शिकतायत. ते शिकतायत. हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे, हे त्यांना कळतंय. आणि ते बघायला जातात, ते करायला जातात. त्यांच्या इंटरेस्टच्या गोष्टी कळतात आणि हे करतानाच कुठेतरी नकळत, नको त्या वयात नको त्या गोष्टीही त्यांना दिसतायत. तुम्हाला काय वाटतं सोशल मीडिया तेवढा सोवळा आहे? नको त्या कपड्यातल्या स्त्रिया समोर येतायत, नको त्या कपड्यांमधले पुरुष समोर येतायत, नको ते करतानाच्या गोष्टी दिसतायत. हे नको ते आहे का? नाही. त्या वयामध्ये ते नकोस आहे. योग्य वयात कळू देत ना. योग्य वयात कळलंच पाहिजे. योग्य वयात काही गोष्टी झाल्याच पाहिजेत. पण ते या वयात कळून उपयोगाचं नाहीये. आणि या सगळ्या गोष्टींचा भडीमार त्यांच्या मनावरती होतोय आणि त्या मुलांचे त्यामुळे पेशन्सच राहिलेले नाहीयेत. ना त्यांना लिहायचे पेशन्स आहेत कारण लिहायला वेळ लागतो, टाइप करायला वेळ नाही लागत. मग टाइप करताना सुद्धा लाइक फॉर एक्झाम्पल फिअर ऑफ मूव्हिंग आउट FEAR स्पेस MOVING स्पेस OUT आउट फिअर ऑफ मूव्हिंग आउट एवढं कोण टाइप करणार? फोमो लिहून झालं की झालं. नवीन जनरेशनची भाषा तयार होते. फोमो, ROFL, LOL ही भाषा आहे. का एवढं टाइप करायचा पण कंटाळा आहे. पेशन्स कमी आहेत. मग आम्ही काय करू शकतो ॲज अ पॅरेंट? सगळ्यात आधी तुम्ही तुमच्यात हे पेशन्स आणा. नसतील तर आणा. जबरदस्तीनं आणा आणि मुलांनाही शिकवा. मूल एवढंसं रडलं, त्याने थोडंसं केलं की "काय झालं? काय झालं? काय झालं? हे हवं का तुला? घे, 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 पण रडू नको." असं करू नका. त्याला रडू द्या की. त्याला रडू द्या. त्याला वाट बघू द्या. त्याला प्रत्येक गोष्ट इमिडिएटली अवेलेबल करून देऊ नका, जरी तुमची ऐपत असली तरी. या विषयावरती सुद्धा खरं सांगू, मी बोलता बोलता थकेन, एवढं बोलण्यासारखं आहे. आणि तरी मला असं वाटेल की आपण तेच मुद्दे बोलतोय का? अगदी थोडक्यात सांगायचं तर प्लीज तुम्ही तुमच्यामध्ये काही पेशन्स ठेवा आणि ते पेशन्स तुमच्या मुलात कसे उतरतील ते बघा. या मोबाईलच्याच वापरामुळे अ, खरं तर कुठून कुठे आले? मी मीडियमवरनं आले, मोबाईलवरनं. मोबाईल हा विषयच असा आहे. गहन विषय आहे. मी त्या मुलाचं उदाहरण तुम्हाला सांगत होते, की शाळेमध्ये इंग्रजी, घरामध्ये मराठी आणि या सगळ्यामध्ये ही मुलं इंग्रजी वापरायला अर्धवट शिकली आणि त्यामुळे ज्या गोष्टी, जो इतिहास, जे शाळेत शिकवलं जातंय, ते समजून घेणं नाही झालं. प्रश्न आणि उत्तर या ठोकळ्यांमध्ये झालं शिक्षण. शिक्षण आत्मसात नाही झालं.
आणि ते आत्मसात न झाल्यामुळे शिक्षणातला रस उडाला. ते आत्मसात न झाल्यामुळे आपल्या रूट्सशी कट ऑफ झाले. आपल्या रूट्सशी त्याचा कुठलाही संबंधच राहिला नाही. त्यांना इतिहास कळला नाही, त्यांना जिओग्राफी कळली नाही, त्यांना भूगोल कळला नाही. त्यामुळे त्यांना हे कळत नाही आसाममध्ये चहा होतो किंवा अ, साऊथ इंडियामध्ये किंवा कोस्टल भागामध्ये तांदूळ होतो, नारळ होतो, या गोष्टी कळत नाहीत. पुलंच्याच पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर हा एक छोटासा छानसा लेख आहे. त्यामध्ये त्यांनी मुंबईकरांबद्दल हे लिहिलंय, की अस्सल मुंबईकराला म्हणे असं वाटतं, की कापूस हा गादीतच तयार होतो आणि गादीतच वाढून एखाद्या दिवशी तो गादी फोडून बाहेर येतो. त्यांनी विनोदाने लिहिलंय आणि हे लिहिल्याचा काळ आहे साधारणतः 1950 ते 60च्या दरम्यान लिहिलेलं असावं. आज मुलांची अवस्था तीच आहे. कारण त्यांना इतिहास कळत नाही, तसाच त्यांना भूगोल कळत नाही, तसंच त्यांना शास्त्र कळत नाही. पाठ करतात आणि उत्तरं लिहितात. त्यांना कळत नाही आणि त्यांना कळत नाही याचं मुख्य कारण आहे हा भाषांमधला विरोधाभास. घरातली किंवा त्यांच्यासाठीची त्यांची भाषा मराठी आहे किंवा त्यांच्या घरची जी काही भाषा असेल, गुजराती असेल, हिंदी असेल, मारवाडी असेल, बंगाली असेल. पण शाळेमध्ये जबरदस्तीनं इंग्रजी आहे. ना धड इंग्रजी कळत आणि मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, कानडी, मल्याळी त्यांना लिहिता येत नाही, म्हणून वाचता येत नाही आणि म्हणून त्या भाषेतलं कळत नाही आणि मुलं आई मी उशिरा येतोय तर ए आय पण नाही ए आय, मी एम आय किंवा एमी, उशिरा USHRI. आता तर USHIRA एवढं कोण लिहिणार? USHRA एवढं लिहिलं म्हणजे उशिरा येतोय. YTY येतोय. समजून घेईल वाचणारी आई. ही अशी भाषा झाली. मोबाईलकडे मी त्याच कारणाने आले होते. ही मोबाईलची भाषा आता मुलांची झालेली. मूळ त्यांची जी भाषा आहे तिच्याशी संबंध पूर्णपणे तुटला. हरकत झाली. त्यामुळे ना धड इतिहास, ना धड भूगोल, ना धड शास्त्र, ना धड भाषा, काहीही कळत नसलेली पिढी समाजामध्ये आज पॅरेंट म्हणून येते. माझी मुलगी आज आई आहे. तो मुलगा माझ्या मुलीच्याच वयाचा आहे. त्याचं नुकतंच लग्नही झालंय. त्यामुळे येत्या काही काळात बातमी येईल आणि तो स्वतः जेव्हा पॅरेंट होईल, तेव्हा तो कसा पॅरेंट असेल? आय एम वरीड. आय एम ॲक्चुअली वरीड. यासाठी काय? सगळ्यात आधी विचार करा. आपण पॅरेंट होणार आहोत. काय करता येईल? आणि कन्फ्यूज होत असाल तर आजूबाजूचे जे तुम्हाला यशस्वी पॅरेंट्स वाटतात त्यांच्याशी बोला. त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या. पण प्लीज तुमच्या पुढच्या जनरेशनला तरी सावरा. खूप महत्वाची आहे ही गोष्ट. नाहीतर पुढचा भारत हा इतका विस्कळीत भारत होणार आहे. आपण देशाचा, समाजाचा वगैरे विचार करण्यापेक्षा हा विचार करा, माझी पुढची पिढी. का बरं? मुलगा व्हावा का म्हणलं जातं? तर म्हणे तो वंशाचा दिवा. तुमच्या वंशाच्या दिव्याला त्याच्या आजोबाचं नाव पूर्ण आठवतंय का विचारा? पणजोबाचं तर सोडूनच द्या. मग कुठला वंशाचा दिवा? कोणाचा वंश पुढे चालवतोय तो? बरं ठीक आहे, आताचा समाज हा स्त्री-पुरुष समानतेचा. तुमच्या वंशाची पणती तिला आठवतायत? तिच्या आज्यांची, पणज्यांची नावं? आणि जर ती आठवत नसतील तर ती कुठला वंश पुढे चालवतील? आज्यांची, पणज्यांची नावं हे एक उदाहरण झालं. ती जो वंश पुढे चालवते, किमान त्या वंशाचा इतिहास तरी माहितीये. त्या आजूबाजूच्या वातावरणाचा इतिहास माहितीये, त्या गावाचा इतिहास माहितीये. मग ती पुढे काय नेणार आहे? ती पुढे काय म्हणून नेणार आहे? हे कळलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. मला माहिती नाही मी नक्की काय प्रकारे सांगितलं म्हणजे हे महत्व मी अधोरेखित करू शकेन, कारण मला अजूनही वाटतं की मी तितक्या इफेक्टिव्हली सांगू शकत नाही. पण मी एवढंच सांगेन, आपला इतिहास माहीत असायलाच पाहिजे आणि तो पुढे नेलाच पाहिजे. तर पुढची पिढी स्ट्रॉंग असणार आहे. हा पाया, हे गुरुत्वाकर्षण आहे. आपला इतिहास हा तुमचा बेस आहे.
पाया आहे, ते गुरुत्वाकर्षण आहे, ते कळलंच पाहिजे. तर तुम्ही पुढची आकाशातली भरारी घेऊ शकताय, तुमचे पाय जमिनीवर ठेवून. अजून एक मुद्दा आवर्जून मला हे सांगायचा होता, या वयाच्या मुलांबद्दल. वय वर्ष 3-5, ही मुलं तुम्हाला बघत घडतात. लक्षात ठेवा, आपले आई-वडील जे करतात, जसं करतात, तसं करायला ही मुलं जातात. बघा, एखादी 3 वर्षाची चिमुरडी मुलगी असते, ती आजकाल आईचं लक्ष नसताना हळूच मेकअप किटमधलं लिपस्टिक काढून करून लावायला बघत असते. तिला गॉगल लावायला आवडतो. तिला आईसारखी पर्स खांद्यावर घ्यायची असते आणि आईसारखीच मोबाईल घेऊन अशी असं बोलायची इच्छा असते तिला. ती आईला कॉपी करायला जात असते. तिची आई ज्या प्रकारे तिच्या मैत्रिणीशी बोलेल, तशी ती तिच्या खोट्या-खोट्या मैत्रिणीशी, इमॅजिनरी एखादी मैत्रीण असेल, तिचं नाव घेते आणि तिच्याशी असा फोन हातात धरला असं करत-करत काहीतरी बोलते किंवा मोबाईलचं खेळणं हातात घेऊन बोलते. ती तिच्या आईला कॉपी करत असते, मिमिक करत असते, आईची नक्कल करत असते आणि ती नक्कल करताना ती घडत असते. कुठेतरी पुढे जाऊन ती जेव्हा आई होईल, तिची मुळं इथून आहेत. तुम्हाला वाटेल जरा अतिशयोक्ती होतीये का? नाही, गंमत सांगते. आज मुलींबद्दल बोलले, तसंच मुलांबद्दल बरं का, तसंच सेम. जसा बाप लॅपटॉप घेऊन बसतो, तसा मुलाला पण लॅपटॉप घेऊन बसायचं असतं. तसंच बाप जसा मोबाईलवरती बोलतो, त्यालाही तसंच बोलायचं असतं. एखादा बाप सिगारेट ओढत असेल, त्याच्या मुलालाही तशी सिगारेट ओढायची असते. तो गपचूप ही ॲक्शन करत असतो. ऑब्झर्व्ह करून बघा. मुलांना गुपचूप ऑब्झर्व्ह करा. गंमत तर असतेच, पण मुलं तुमचा आरसा आहेत. त्यांच्या वागणुकीतनं तुम्हाला ते दाखवतात, की तुम्ही कसे वागताय. कारण ते तुम्हाला कॉपी करत असतात. तुमच्यासारखंच वागायचा प्रयत्न करत असतात. आणि का? का? कारण आई-वडील हे त्यांचे पहिले आदर्श आहेत. पहिले हीरोज आहेत, हिरोईन्स आहेत. त्यांना बघत ते वाढतायत, ते त्यांच्यासारखा वागायचा प्रयत्न करतायत. एक अतिशय भारी उदाहरण आहे, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. हे मी कुठे असं वाचलं किंवा नाही, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. बघा, साधारणतः 2000 पासूनच्या पुढच्या काळामधल्या घरांमध्ये, म्हणजे त्या काळातल्या घरांमध्ये म्हणजे त्या काळात जे पॅरेंट्स झाले, त्याच्या पुढच्या साधारणतः घरांमध्ये बायका कमीत कमी पंजाबी ड्रेस, म्हणजे ऑर्थोडॉक्स घर असेल तर पंजाबी ड्रेस, नाहीतर जीन्स म्हणजे शर्ट पॅन्ट या अवतारांमध्ये असतात. आपोआप त्यांच्या मुली मुली पर्टिक्युलरली म्हणते, यांचे लहानपणचे जे ट्रॅडिशनल ड्रेसेस आहेत, जे आवर्जून घालायचे, सणा-समारंभाला घालायचे ड्रेस, ह्याच्यामध्ये पंजाबी ड्रेस आहेत. मी जेव्हा लहान होते, जेव्हा माझी आई तरुण होती, वय साल होतं 1975चा माझा जन्म आहे. माझी आई 5वारी साडी नेसायची. तिची सासू 9वारी साडी नेसायची. म्हणजे माझी आजी. माझी आई 5वारी साडी नेसायची. आणि म्हणून माझ्या लहानपणच्या स्पेशल ऑकेजनच्या ड्रेसमध्ये एक कल्पना साडी होती. कल्पना साडी म्हणजे रेडीमेड साडी मिळायची. रेडीमेड निऱ्या शिवलेल्या असायच्या आणि नाडी बांधली की आणि पदर घेतला की झाली साडी. लहान मुलांना नेसवायला सोपी आणि छान. त्यांना वावरायला पण सोपी आणि छान. ती त्याच्या निऱ्या-बिऱ्या पडत नाहीत, पायात अडकत नाही. माझ्यासाठी कल्पना साडी होती. आणि माझ्या एकटीसाठी नाही, माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे कल्पना साडी होती. मला अजून माझी ती साडी आठवते. आम्ही जेव्हा शाळेत गेलो, शाळांमध्ये हळदी-कुंकू असायचं. परंपरा जपल्या जायच्या. त्यावेळेला ट्रॅडिशनल वेअर, म्हणजे सांगताना ट्रॅडिशनल वेअर असं नाही, आवर्जून सांगायच्या शाळेतल्या बाई सुद्धा, टीचर्स, की छान साड्या नेसून या गं, नटून-थटून या, परकर पोलकी घालून या. परकर पोलकी किंवा साड्या हा त्यावेळेचा ट्रॅडिशनल ड्रेस होता. ट्रेंड होता. कारण माझी आई 5वारी साडीत होती, जो तिच्यासाठी ट्रेंड होता. कारण तिच्यासाठी ओल्ड फॅशन असणं म्हणजे 9वारी नेसणं. मग माझा काळ आला, जेव्हा माझं लग्न झालं, तेव्हा साडी हा एक ओल्ड फॅशन ट्रेंड होता. माझ्या सासूबाई मला विचारायच्या, कारण लग्न झालं त्यावेळेला मी कॉलेजमध्ये जात होते, की कॉलेजमध्ये जाताना मी पंजाबी ड्रेसमध्ये जायचे.
माझ्या सासूबाई मला विचारायच्या, "तुमच्या कॉलेजमध्ये कोणी साड्या नेसत नाहीत का गं?" मी म्हणायचे, "अहो, आमच्या शिक्षिका सुद्धा जीनची पॅन्ट घालतात. मी कुठे साडी नेसून जाऊ? मला नाही नेसायची आहे साडी." तेवढं त्यांनी माझं ऐकलं, पण अधनं-मधनं विचारायच्या, "साडी नेस गं, साडी नेस गं." त्यांना खूप वाटायचं की मी साडी नेसावी. साडी नेसण्यात ठेवली, पण अजूनही माझ्यासाठी साडी नेसणं हा एक थोडंसं ओल्ड फॅशन, थोडंसं व्यापाचं, कटकटीचं काम आहे. पंजाबी ड्रेस माझ्यासाठी माझा कम्फर्ट वेअर आहे. माझ्या मुलीला, तिला पण मे बी पंजाबी ड्रेस माझं कम्फर्ट वेअर वाटलं तिला. पण तिच्या वयाच्या मुली मी बघते, ज्यांची आता लग्न झालीत, ज्या आता आया झाल्यात, त्यांच्यासाठी कम्फर्ट वेअर जीन्स आहे. त्यांच्या मुली जो ट्रेंड कॅरी फॉरवर्ड करतायत, त्यांच्यासाठी जीन्स घालणं हे ट्रेडिशनल आहे. बघा, हा जस्ट ट्रेंड ऑब्झर्व्ह करा, हे माझं ऑब्झर्वेशन. अर्थात फार काही मी तीर मारलेला नाहीये, कुणी पण हे ऑब्झर्वेशन सांगू शकतं. माझा तीर पुढे येतोय. मी लहान होते, तेव्हा लहान मुलीला द्यायची खेळणी, गिफ्ट म्हणून कोणी आलं, खेळणं दिलं, तर काय खेळणी मिळायची? बाहुली. ठरलेल्या गोष्टी होत्या. बाहुली, ती सुद्धा साधी प्लास्टिकची, जिला थोडंसं जरा जोराने मारलं किंवा काही केलं की तिला पोचा जायचा. किंवा रबराची बाहुली मिळायची, जिला पोचा जायचा नाही. तिला एखादा छानसा एक शिट्टी बसवलेली असायची, पोट दाबलं की प्याव करून आवाज यायचा. अशी माझी बाहुली होती साधीशी. आणि जास्त भारी गिफ्ट असेल तर असायचं भातुकलीचा सेट. माझ्याकडे 3 भातुकलीचे सेट होते छानसे. भातुकलीचा सेट खेळायचं. काय खेळायचं? तर मग आई-बाबा खेळायचं. मी आणि माझा एक मित्र होतो. त्याचं नाव परत एकदा मी नाव घेणार नाही. पण मी आणि माझा एक मित्र आम्ही आई-बाबा खेळायचो. की घर-घर खेळायचं. टिपिकल नावं होती या खेळांना पण, की चल आपण घर-घर खेळूया किंवा आपण आई-बाबा खेळूया. मग कोण मी आई असणार आणि तू बाबा असणार. मग तू ऑफिसला जाणार, मी घरी स्वयंपाक करणार. मग मी ती भातुकली मांडायची, मग मी पोळ्या लाटल्याची ॲक्शन करायची किंवा पोहे केल्याची ॲक्शन करायची. हे घे मी पोहे चाळले. छोटीशी एवढीशी चाळणी असायची, ती धरून मी पोहे चाळले. मग मी भिजवले बरं का, हां आता फोडणीच घालते बरं का, स्वतःशीच बडबड करायची. तो पण हां मी ऑफिसला जातो आणि येतो, पण मला आता ऑफिसला जायच्या आधी मला पोहे दे. मी पोहे करून द्यायची. तो ऑफिसला गेल्यासारखा घरातल्या घरातच वेगळ्या खोलीमध्ये किंवा थोडासा बाजूला जायचा आणि उगाचच काहीतरी असं वही काढल्यासारखं काहीतरी हात करायचा, असं पेनाने लिहिल्यासारखं करायचा, चष्मासारखं करायचा, असं बघायचा, परत असं काहीतरी करायचं आणि झालं संध्याकाळ झाली. तिकडनं मला सांगायचं, संध्याकाळ झाली बरं का, मी घरी येतोय. मी म्हणायची, "ये, ये, मी चहा टाकते." आणि मग मी किटली गॅसवरती ठेवायची, चहा करायची. हे सगळं काय होतं? मी कुठेतरी माझ्या आईला किंवा माझ्या मावशीला, माझ्या आत्याला, माझ्या मामीला प्रत्यक्षात आणायचा माझ्याद्वारे प्रयत्न करत होते आणि तो त्याच्या वडिलांना, त्याच्या काकाला, मामाला, मावस्याला किंवा शेजारी राहणाऱ्या कोणाला तरी, हे इट वॉज अ टिपिकल प्रेझेंटेशन ऑफ पॅरेंटल बिहेवियर ऑफ दॅट टाइम. माझ्या वेळेचे आई वडील कसे होते, त्यांना आम्ही आमच्या खेळण्यातून प्रत्यक्षात आणत होतो. आम्ही घडत होतो. आई होण्यासाठी, बाबा होण्यासाठी. ते वय असं नसतं की तिथे कुठे लैंगिकता नव्हती, की आमच्यात रोमॅन्स वगैरे असला प्रकार नव्हता. पण आई कशी वागते, मी आईसारखं वागायला जात होते. आई सर्वसाधारण कशी वागते, तशी वागायला जात होते आणि माझा मित्र सर्वसाधारण बाप कसा वागतो, तसा वागायला जात होता. आणि त्याच्यात आम्हाला कुठेही गैर वाटत नव्हतं. मग एक 2000च्या आसपासचा काळ आला, जेव्हा सगळ्याच आया या बाहेर पडून काम करणाऱ्या होत्या, घर सांभाळणाऱ्या नव्हत्या आणि त्यांच्या दृष्टीनं घर सांभाळणं कुठेतरी कमीपणाचं. हाऊसमेकर्स कोणी नव्हते अशातला भाग नाहीये, पण त्यांच्या दृष्टीने ते कमीपणाचं लक्षण होतं. तो त्यांचा गिल्ट, तो त्यांचा वाटणारा कमीपणा कुठेतरी त्यांच्या मुलांमध्ये उतरला. त्यांनी आपल्या मुलांना गिफ्ट देताना खेळण्यातला लॅपटॉप आणला, झायलोफोन आणला, कीबोर्ड आणला, मेकअपचं सामान आणलं. मेकअपच्या सामानाचे किट मिळतं खेळातलं. डॉक्टर सेट आणला. डॉक्टर खेळा.
घर घर खेळू नका. त्यांनी आपल्या मुलींसाठी भातुकल्या आणल्या नाहीत. आपोआपच ना मुली आई होण्याची स्वप्न बघू शकल्या, ना मुलं बाप होण्याची स्वप्न बघू शकले. आणि माझं ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगते, त्या पुढच्या काळापासून मुलांना आणि मुलींना आईबाप व्हावंसं पण खूप कमी वाटायला लागलं. एक उतरती कळा लागली आणि तेवढीच उतरती कळा त्यांच्या फर्टिलिटीला पण लागली. युअर माइंड ड्राईव्हज युअर बॉडी. या विषयावरती विचार करा. मुलांच्या हातात फुटबॉल दिले गेले, क्रिकेटचं किट दिलं गेलं, महागडं किट दिलं गेलं, छोटे छोटे डॉक्टर सेट दिले गेले, पण त्यांना बाप होणं शिकवलं नाही गेलं. मुलं मुली एकत्र येऊन घर घर खेळतायत, भांडी कुंडी खेळतायत किंवा आई बाबा खेळतायत, हे दृश्यच नाहीसं झालं. आणि त्यामुळे कुटुंब संस्थेचे संस्कार तिथून लोप पावायला लागले आणि आपण एका विस्कळीत समाजाकडे खूपच दमदार पाऊल टाकले. या विषयावरती पुढच्या उपसंवादामध्ये खूप बोलायला आवडेल, तुमची मतं ऐकायला आवडतील. मी अजिबात असं म्हणत नाही की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही म्हणणार मी. मी मनापासून तुम्हाला थँक्स ऐकल्याबद्दल. पेशन्स लागतो एवढं ऐकायला. आजकालच्या तुमच्या मुलांकडे एवढा पेशन्स नाहीये, माहितीये मला. यावरती तर एवढं बोलले. पण तुमची मतं व्यक्त करा. मला कॉमेंटमध्ये तुम्ही बोललेलं खूप आवडतं. तुमच्याकडनं मला नवीन नवीन दिशा मिळतात. कुठेतरी माझं एकांगी होत असेल, माझे विचार कमी पडत असतील, तुमचे विचार त्याला भर घालतील, मला कृपया तुमचे मेसेजेस द्या. तुम्ही बोला आणि मला पर्सनलला मेसेज पाठवण्यापेक्षा ना तिथे कॉमेंटमध्ये टाका. काय होतं, जे लोक हा व्हिडिओ बघतात ते कॉमेंटही वाचतात, त्यांच्याकडे पेशन्स असले तर, आणि त्यामुळे त्यांच्या विचाराला कुठेतरी वेगळी चालना सुद्धा मिळू शकते. प्लीज कॉमेंट करा. बस मी एवढीच विनंती करेन. अँड थँक्स फॉर वॉचिंग. अँड कमिंग, याचा पुढचा पार्ट येणार आहे, मी बोलणार आहे, अजून सविस्तर बोलणार आहे. मला या विषयावरती खूप बोलायचंय. तुमचा सपोर्ट हवाय. कमेंट्स प्लीज, कमेंट कमेंट कमेंट. गुड बाय.